काय कृपे झाले मज विसी, काय कृपे झाले मज विसी, आता कैसा मोकळुनी दासी, आता कैसा मोकळुनी दासी. कळले तुझे देवपण आता, देवा कळलं मला तू कसा देव आहे. सोळी ब्रीद हा फुले दीनानाथा, तुला काय म्हणतात लोक? दीनानाथ. मग ऐका तू दीनानाथ, एकाला मारतो एकाला थारतो, असा कसा तू दीनानाथ? दीनानाथ मानविसे कशासाठी, द्वैत भाव तू धरेला पोटी. तू द्वैत धारण केलेला आहे. कैसे पाप लाविले माझे पाठी. ऐका हा महत्वाचा मुद्दा काय आहे. देवा तुला असं वाटतंय की मी तुझ्या भक्ताचा आणि त्या ठिकाणी पाय धरला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडे आता पापच शिल्लक राहिलेलं नाहीये. मी काय पाप केलं? कारण पहिली गोष्ट मी काय केलं ते सांगतो. मी तुझ्या भक्ताचा पाय धरला. मग भक्ताचा जो पाय धरतो त्याला मारता येतं का? नाही. लक्षात घ्या, हा एक मुद्दा करा. आणि दुसरा मुद्दा लक्षात घ्या, तो नाम घेतो म्हणून तो मुक्त झाला मरताना. पण मलाही मुक्त कर. अरे तू काय केलं? तू काय केलं? ऐका आता त्याने कोणता कायदा लावला. मी काय केलं? देवा तू मला मारतोय, हा माझा मरणकाळ आहे, आणि माझा मरणकाळ जवळ येत असताना, तू मला मारत असताना मी मात्र कोणाला पाहतोय? तुला पाहतोय. म्हणजे तुझं रूप माझ्या डोळ्यासमोर आहे. आता पाप शिल्लक नाही का? नाही. आणि म्हणून माझाही तू उद्धार कर. नकराचं हे बोलणं ऐकलं आणि भगवंताला हसू आलं, आणि भगवंतानं तत्काल त्याचाही त्या ठिकाणी आपला उद्धार केलेला आहे. ऐका, या सर्व कथांचा भाव तोच असतो की तुम्ही अनन्य भावानं जर त्या भगवंताचं चिंतन केलं, त्याला बोलवलं, तर परमात्मा हा तुमच्यासाठी हजर आहे. भगवंत भक्ताच्या संकट काळामध्ये आणि त्या ठिकाणी काही विचार न करताना अगदी तयार असतो. मागे पुढे उभा काही सामारी आलिया आघात निवाराया या न्यायाला अनुसरून अशा गोळ कथा भागाची आले. आणि पुढच्या एका महत्वपूर्ण कथेकडे आपल्याला जायचं आहे की परीक्षित राजाने विचारणा केली. परीक्षित राजा म्हणतात, मुनिवर्य, भगवंतानं आणि क्षीरसागराचं मंथन कशासाठी केलं आणि देवांना अमृताची प्राप्ती कशी करून दिली? शुकाचार्याचं उत्तर देत आहे. पूर्वी एके काळाला इंद्र हा ऐरावतावर आपला बसलेला आहे, आणि फिरता फिरता दुर्वास ऋषींची आणि त्याची गाठ पडते. आता दुर्वासाने काय केलं की आपल्या गळ्यामध्ये असलेली जी माळ होती ती माळ त्याला प्रसाद म्हणून दिली. आपण या मोठ्या मोठ्या कथांमध्ये ना त्याची विचार तुम्ही कथा, त्या कथांमध्ये किती मोठे मोठे लोक येतात, दर्शन घेतात. महाराज काय देतात त्यांना? काही खडी साखर देतील, काही फळ असलं तर ते देतील, नसलं काही तिथलंच फुल घेतील आणि त्यांना. आता त्या फुलाला किंमत जरी नसली तरी ते महाराजांच्या हातून आणि ग्रंथाच्या जवळचा असल्यामुळे त्याला अमूल्य किंमत आहे. म्हणून घेणारा मोठ्या श्रद्धेनं त्या ठिकाणी आपला घेतो. पण हे कोणाच्या बद्दल झालं, जो भक्त आहे, जो भाविक आहे, जो श्रद्धाळू आहे, त्याला याची किंमत आहे. तुम्ही आपण जर प्रसाद म्हणून एखादा असं फुल तुम्हाला जर दिलं तर तुम्हाला अशी फुलं आमच्याकडे तर भरपूर पडलेली, तुम्ही घ्याल तरी टाका. अगदी आपल्या उन्मत्तपणामुळे असं घडतं
आणि त्याचा परिणाम तशाच अवस्थेमध्ये होतो. त्या कथेचा एक मूळ भाव आहे या ठिकाणी. बघा, इंद्राला तो प्रसाद मिळाला, दुर्वासाने प्रसाद दिला, पण इंद्र काय ऐश्वर्याने उन्मत्त झालेला. ऐश्वर्याने उन्मत्त झालेल्या माणसाला साधूचा प्रसाद कुठे काढणार. आणि त्यानं काय केलं, तो हार आपल्या त्या ऐरावताच्या डोक्यावर टाकला. मस्त त्या ऐरावतानं तो खाली टाकला आणि पायाखाली तुडवला. आणि हे पाहता बरोबर दुर्वास ऋषीला कोप आला आणि त्यांनी म्हटलं, तुझ्या बरोबर हे सर्व त्रैलोक्य देखील ऐश्वर्यरहित होईल. इंद्राला शाप दिला आणि शापाच्या वेगाने इंद्र ऐश्वर्यहीन झाला. त्रैलोक्याचं ऐश्वर्य नष्ट झालं. सर्व क्रिया लुप्त झाल्या. दैत्याने देवांवर स्वारी केली. देवदैत्यांचं युद्ध सुरू झालं आणि त्यामध्ये दैत्याने देवावर तीक्ष्ण बाणांचे प्रहार करून त्यापैकी पुष्कळांचे प्राण हरण केले. त्यावेळी इंद्राने देवांना जिवंत करण्याचे उपाय केले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी ब्रह्मदेवाने ही स्थिती जाणली, परमेश्वराचं ध्यान केलं आणि सर्व मिळून आता विष्णूला शरण जावं, म्हणजे सर्व देवांना संकटातून मुक्त करेल. याप्रमाणे विचार करून ब्रह्मदेव म्हणतात, देव हो, मी शंकर, तुम्ही तसे देव, दैत्य, मानव, पशु, वृक्ष, लता वगैरे सर्व परमात्म्याच्या अवतार घेतलेला आहे. या संकटातून सोडवणारा फक्त एक परमेश्वर सिद्ध आहे. मग आपण त्याच्याकडे जाऊ. सर्व देवांना क्षीरशाही समुद्रामध्ये असणाऱ्या, क्षीर समुद्रामध्ये असणाऱ्या आणि भगवान विष्णूकडे आलेले आहे. विष्णूची त्यांनी स्तुती केली, हात जोडून त्या परमपुरुषाची स्तुती केली. ब्रह्मदेव म्हणतात, देवा, आता तुझ्या दर्शनाने आम्हाला आनंद होतोय. आम्ही आज तुझ्या आणि त्या ठिकाणी इच्छा करतोय, पण हत्तीला ज्याप्रमाणे गंगेत उदक प्राप्त झालं तसं सुख होतं, तसं आज आम्हाला झालेलं आहे. तू सर्वज्ञ आहे. आम्ही तुझ्या आता चरणाजवळ आलेलो आहे आणि हे कार्य तू जाणतोय. आणि म्हणून मी शंकर, इतर देव, प्रजापती तुझ्या वंशापासून उत्पन्न झालेला आहे, तर आम्हाला कल्याणाचा मार्ग सांग. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, भगवंतानं देवाचं रूप जाणलं आणि सांगितलं की मी तुम्हाला एक उपाय सांगतो. याप्रमाणे जर वागले तर निश्चित तुमचं कल्याण होईल. बघा, काही कार्य करून घ्यायची कशी कसोटी या ठिकाणी सांगितली, त्याचा मार्ग सांगितला. आपल्याला जर आपलं कार्य सफल करायचं असेल तर ध्यानपूर्वक ऐका, आपलं कार्य यशस्वीपणे पार पाडायचं असेल तर, आपल्या घरचा समारंभ आनंदाने पार पाडायचा असेल तर काय करावं लागेल हे सांगतो मी तुम्हाला. त्याच्याकरता काय करावं लागेल ते ध्यानपूर्वक ऐका. आपलं जमत नाहीये, पण ते जमवून घ्या. जमलं तर तुमचा आनंद मिळू शकतो, तुमचं कार्य चांगलं होऊ शकतं, यशस्वी होऊ शकतं. बघा, आता शुकाचार्य म्हणतात, राजा, देवानं सांगितलेला उपाय ऐका. आता सध्या दैत्य आणि दानव बघा, यांच्यावर काळाची कृपा आहे. म्हणजे काळ कोणाच्या बाजूने आहे? सध्या दैत्यांच्या बाजूने आहे. सज्जनाच्या बाजूला काळ नाहीये, दैत्यांच्या बाजूने आहे, दानवांच्या बाजूने आहे. आणि मग आता जर त्यांच्या बाजूने जर काळ असेल आणि आपल्याला जर आपलं कार्य साधून घ्यायचं असेल तर ते दैत्य तुमचे कोण आहे? देवाचे शत्रू. शत्रू हा ते वेगळं, हे कोण आहे? शत्रू. मात्र तुम्हाला जमतं का ते पहा. दैत्य हे जरी तुमचे शत्रू आहेत तरी त्यांच्याशी मैत्री करा. हा पहिला सल्ला आहे, शत्रूशी मित्रत्व जोडणं.
कशासाठी? आपला उपक्रम यशस्वी करण्यासाठी, आपल्या घरचा सोहळा आनंदाने पार पाडण्यासाठी. जरी ते शत्रू असले तरी त्याच्याशी मैत्री करा, हा सल्ला आहे. आपल्याला ते जमत नाही, आपण तर कशाला त्यांना गेलं, आपण कशाला, आपण कशाला बोलू. तो बोलला नाही, त्याच्या घरी त्यानं पाहिलंही नाही, मी कशाला बोलू. त्यांनाही पाहिलं तर आपलं काही जाऊ दे तिकडे. पण आपल्या घरी सर्वांना वाटेल की आणि शत्रूही आले होते त्याचे, म्हणजे वजन वाढतं लोकांमध्ये. हे जमलं पाहिजे आपल्याला, तसं करा. त्यानंतर त्यांना बरोबर घ्या आणि अमृत निर्माण करण्याचा, उत्पन्न करण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये वल्ली टाका, लता टाका, औषधी टाका, क्षीर समुद्रामध्ये टाका, मंदर पर्वताचे रवी घ्या, वासुकीची दोरी घ्या आणि एक काम करा. एका बाजूला दैत्य आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही, ऐका, आणि मग करा या क्षीरसागराचं मंथन. अजून दुसरा सल्ला ऐका. आता ते असुर आहे. आपलं जर आपलं कार्य जर पार पाडायचं असेल तर ती जे जे म्हणतील ते ते मुकाट्यानं कबूल करा. त्यांना विरोध करायचा नाही. ऐका, त्यांच्या इच्छेविरुद्ध बोलू नका. समुद्रातून ज्या वस्तू निघतील त्यामध्ये काळकूट विष निघेल, पण घाबरू नका. इतर वस्तूविषयी लोभ दाखवू नका, तुमचा मनोरथ पूर्ण होईल. भगवान गुप्त झाले, ब्रह्मदेव संस्थाने निघाले, सर्व देव दैत्यराज बलीकडे गेले. आता देव निशस्राय हे पाहिलं. बलीचे सेनापती युद्ध करण्याकरता सरसावले, पण बलिराजाने निवारण केलं. संधी केव्हा करावा, युद्ध केव्हा करावं हे तो त्या ठिकाणी आणि जाणत होता. आणि अशा प्रकारे देवासह इंद्र त्यांच्या घरातले गेले. आदरपूर्वक मधुर शब्दांनी आणि आपला झालेला वृत्तांत सांगितला. समुद्र मंथन विधी त्यांना सांगितला. आणि मग त्या ठिकाणी मोठमोठे वीर बसलेले होते, त्यांनाही ते पसंत झालं. एक मतानं आता अमृत प्राप्तीचा उद्योग सुरू झाला. मंदर पर्वत समुद्राकडे नेऊ लागले, तो नेता येईना. त्यांनी खाली टाकला. देव दैत्य त्याच्याकडे चिरडून पडले. भगवान प्रगट झाले. त्यांनी सहज लिहिलेला उचलला आणि समुद्रात आणून ठेवला. वासुकीची दोरी गुंडाळली. ऐका, आता भगवंताने काय केलं? प्रथम आता घुसळण सुरू झालं होणार. त्याच्या अगोदर काय झालं की भगवंतानं अगोदर त्या वासुकीचं तोंड हातात धरलं. आता देवाने हाताकडून तोंड धरलं, त्या सर्पाचं तोंड. आता उरली बाजू कोणती? शक्तीची. कोणाच्या वाट्यावर आली? त्या दैत्यांच्या. आता त्या दैत्य होते ते माने होते. ते माने म्हणायचे तुम्ही कोण धरताना आम्ही शक्ती धरायची का? आम्ही शक्ती धरणार. आणि नियम काय ठरला होता की असुर जे म्हणतील ते कबूल करायचं, वाद काही करायचा नाही. देवाने म्हटलं ठीक आहे, तुम्हाला तोंड धरायचं, तुम्ही तोंड पकडा, आम्ही शक्ती पकडतो. आणि शक्ती पकडली, त्यांनी तोंड पकडलं. घुसण्याला सुरुवात झाली. आता ऐका काय अवस्था झाली असेल बघा. त्या ठिकाणी समुद्र जोराने त्या ठिकाणी ते घुसरू लागले. त्याचा परिणाम अशा प्रकारचा झाला. त्यातून वासुकीच्या नेत्रातून मुखातून विषमय ज्वाला निघू लागले. आता दैत्य तोंडाकडे होते. नुसत्या पवारांनी देवाची दुर्दशा झाली. या दैत्यांचं काय झालं असेल? मग भगवंताने मेघ पर्जन्य पाडायला सांगितलं. पर्जन्याला सुरुवात झाली आणि पर्जन्याच्या योगानं समुद्राच्या लाटांच्या तुषाराने देव दैत्यांचा दाह त्या ठिकाणी आपला कमी झाला. आता पुढे त्यातून हलाहल नावाचं विष निघालं. ते भगवान शंकरानं आणि त्या ठिकाणी आपलं प्राशन केलं. म्हणून भगवंताचा जो कंठ आहे तो कंठ देखील त्या ठिकाणी आपला निघाला झाला. ऐका, पुन्हा आता मंथनाला सुरुवात झाली. कामधेनू निघाली. ती वेदव्यत्या ऋषींनी घेतली. नंतर उच्चस्रवा नावाचा घोडा निघाला, तो बलिराजाने घेतला. नंतर शुभृंगार अशा अप्सरा निघाल्या,
नंतर विद्युत लतेसारखी कांती तिचे साक्षात मूर्ती लक्ष्मी बाहेर आली आणि तिचं रूप पाहून देव आणि दैत्य आणि त्या ठिकाणी मोहित झाले. ज्यालाही आपल्याला मिळावी अशी इच्छा उत्पन्न झाली. तिच्या हातात कमळ होतं, कर्णातल्या कुंडलांचं तेज कपाळांवर धडकत होतं आणि ती शोधत होती षड्गुण ऐश्वर्य संपन्न असा पती मिळावा. तिने सर्वांना शोधलं. गंधर्व, यक्ष, दैत्य, सिद्ध, चारण, स्वर्गस्थ देव, लक्ष्मी कोणालाही वरलं नाही. ती खजील झाली. मग देव दैत्याने पुन्हा मंथनाला सुरुवात केली आणि त्यावेळेला आता त्या क्षीर समुद्रामधून सुरादेवी निघाली. कोणची देवी? सुरादेवी. माहिती आहे तुम्हाला तिचं मंदिर? माहित आहे? माहित नाही? बरं आहे, चांगले माणसं आहेत. आपल्या इथल्या माणसांना काही त्या सुरादेवीचं मंदिर माहित आहे? असू द्या. दैत्यांनी स्वीकारलं तिला. तिला कोणी स्वीकारलं? दैत्यांनी. मग सरळ सरळ स्पष्ट झाला आहे की सुरादेवीचा स्वीकार कोणी केलाय? दैत्यांनी. मग सुरा घेणारे कोण कोण आहे? दैत्यच आहे. या काळातले ते दैत्यच आहे. म्हणजे ती सुरादेवी त्यांनी स्वीकारते. ऐका, त्यानंतर अत्यंत ज्याचं वय लहान आणि अत्यंत पराक्रमी असा पुरुष बाहेर आला. सुंदर होता आणि त्याच्या हातात अमृताचा कलश होता. त्याचं नाव होतं धन्वंतरी. भगवंताच्या अंशापासून वैदिक शास्त्रांनी स्फूर्त झाला. पुरुषाच्या हातातला तो अमृताचा कलश पाहिल्यावर दैत्याने गडबड केली आणि त्याच्या हातातला कलश हिसकावून घेतला. देव खिन्न झाले. ते ईश्वराला पुन्हा शरण गेले. परमात्म्याने म्हटलं काही निराश होऊ नका, मी सर्व काही बरोबर करतो. आता दैत्याने काय केलं? अमृताचा कलश हिसकावून नेला खरा, पण दैत्य होतं ते अमृत अगोदर कोणी प्यावं असा तिथे वाद सुरू झाला. मग त्यावेळेला अनेकांनी युक्तिवाद केला की सर्वांनी कार्य केलाय, सर्वांनी भेटलं पाहिजे. पण अशा अवस्थेमध्ये आणि भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी तत्काळ आणि श्रीरूप धारण केलं. तोच हा मोहिनीचा अवतार आहे. सुंदर स्वरूप होतं परमात्म्याचं. सर्व अमृताच्या प्राप्तीकरता भांडताय. तेवढ्यामध्ये त्या सर्वांचं लक्ष त्या मोहिनीकडे गेलं. ते त्याचं वर्णन करू लागले सर्व लोक आणि ते म्हणतायत की आम्ही परस्परातलं प्रेम विसरलो आणि एकमेकाशी भांडतोय. तू या ठिकाणी आली, फार चांगलं झालं. ईश्वराने तुला या ठिकाणी पाठवलेलं आहे. खचित आता तू आम्हाला अमृताची यथा न्याय वाटणी करून दे.